90च्या दशकात बॉलिवूडचे तीन खान अर्थात सलमान, शाहरुख आणि आमिर यांच्यासारख्या नावाजलेल्या कलाकारांसोबत स्क्रीन शेअर करणारी अभिनेत्री ममता कुलकर्णी, जी तब्बल 25 वर्षांनंतर पुन्हा चर्चेत आली आहे. म्हणजे तशी ह्या ना त्या कारणांना अधूनमधून ती चर्चेत असते, पण यावेळी तिच्या चर्चेचं कारण ठरले महाकुंभ मेळा. कारण ममता कुलकर्णी आता किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर झाली आहे. तिने महाकुंभ मध्ये संन्यास घेतलाय. पण या ममताचा बॉलिवूड ते संन्यासी हा प्रवास नेमका कसा होता? तिने संन्यास घेताना किन्नर आखाड्याचीच का निवड केली? जाणून घेऊया या व्हिडिओ मधून. नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहताय सागर हिट्स. तर ममता कुलकर्णीचा बॉलिवूड मधला प्रवास सुरू झाला तो 1992च्या तिरंगा चित्रपटातून. राजकुमार आणि नाना पाटेकर यांच्यासारख्या दमदार हिरो सोबत तिने आपल्या करिअरला सुरुवात केली. 90च्या दशकात बोल्ड आणि ब्युटिफुल अभिनेत्री अशी तिची ख्याती होती. याच 90च्या दशकात अशांत, क्रांतीवीर, बाजी, आशिक, आवारा, वक्त हमारा है या चित्रपटांमधल्या तिच्या भूमिकांनी तिला बॉलिवूड आयकॉन म्हणून स्टारडम मिळवून दिला. पण सप्टेंबर 1993 मध्ये ममता कुलकर्णी एका मॅगझिन फोटोशूट मध्ये टॉपलेस पोस्ट करताना दिसली आणि तेव्हा ती वादात सापडली. या सगळ्या दरम्यान तिने हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त तमिळ, बंगाली, मराठी या चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले. एकंदरीत काय तर तो काळ ममता कुलकर्णी गाजवत होती. पण ममता ज्या स्पीड मध्ये पुढे आली त्याच स्पीडनं बाजूलाही गेली. कारण 2002 मध्ये आलेला कभी तुम कभी हम हा तिचा हिंदीतला शेवटचा चित्रपट ठरला. 2003 पासून जवळपास 10 वर्ष मीडियापासून लांब असलेली ममता 2013 मध्ये पुन्हा चर्चेत आली. ती तिच्या लग्नामुळं. तिचं लग्न विकी गोस्वामी सोबत झालं. विकी हा छोटा राजांच्या अंमली पदार्थांचं नेटवर्क सांभाळणारा माणूस होता. त्यामुळे ममताचं सुद्धा कनेक्शन अंडरवर्ल्डशी जोडण्यात आलं. या नादात तिला अटक सुद्धा करण्यात आली. 2017ला तिला मुंबई पोलिसांनी 2000 कोटींच्या अंमली पदार्थांच्या तस्करीत विकीला मदत केल्यामुळे अटक केली होती. दरम्यान 2024 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने तिच्यावरचा हा आरोप फेटाळला. दरम्यान 2000 ते 2024 या काळात ती भारतापासून दूर राहिली. पण आता म्हणजेच 2025च्या सुरुवातीलाच तब्बल 25 वर्षांनंतर ती भारतात परत आली आणि आल्या आल्या ती मीडियाचं लक्ष बनली आहे. याचं कारणही तसंच आहे. ते म्हणजे यंदाच्या महाकुंभ मध्ये तिने संन्यास घेतलाय आणि नुकतीच ती किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर झाली आहे. दरम्यान तिने शुक्रवारी प्रयागराज मध्ये पिंडदान केलं असून तिचं नावही बदलण्यात आले. तिचं नवीन नाव यमाई ममता नंदगिरी असं आहे. तिने किन्नर आखाडा स्वीकारण्याचं कारण म्हणजे किन्नर आखाड्यामध्ये संन्यासी बनल्यानंतर सुद्धा तुम्हाला तुमचं भौतिक आयुष्य जगता येतं. यामध्ये महामंडलेश्वर बनण्यासाठी संसार किंवा कौटुंबिक नातेसंबंध तोडण्याची गरज नसते. दरम्यान किन्नर आखाड्याची स्थापना 2015ला करण्यात आली. ही एक हिंदू धर्माची संघटना आहे. तृतीय पंथीय समुदायातील व्यक्तींना आध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रात समानता आणि मान्यता देणं हा या आखाड्याचा मुख्य उद्देश आहे. आता ममता कुलकर्णीची या आखाड्याच्या महामंडलेश्वर म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यामुळे या आखाड्याला त्यांचा संदेश अधिक वेगाने उतरवण्यासाठी मदत होणार आहे असं या आखाड्यातील लोकांचं म्हणणं आहे. पण इतर आखाड्यातील साधूंचा तिच्या महामंडलेश्वर बनण्याला विरोध आहे. हा संन्यास आहे की स्टंट असाही प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान तब्बल 25 वर्षांच्या मोठ्या विश्रांतीनंतर ती आता सिनेमाच्या ग्लॅमर पासून दूर असलेल्या क्षेत्रात पाऊल ठेवते. त्यामुळं प्रसिद्धी, संपत्ती या सगळ्याचा त्याग करत पुन्हा एकदा चर्चेत आलेली ममता किती काळ लोकांच्या लक्षात राहते हे पाहण्यासारखं आहे. अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या सागर हिट्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर ही करा.